आता मात्र तिथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची संपूर्ण टीम सध्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या वतीनं हा यथोचित मान सन्मान आहे, तो यथोचित मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. मान सन्मान सध्या केला जातोय. सर्व आपण पाहिलं तर सन्माननीय अतिथी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या वतीनं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतात. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सदानंद पाटील साहेबांचा हा सन्मान आहे, तो सन्मान मात्र या ठिकाणी पाहूयात. सन्मान करत असताना आपण पाहू शकतात संपूर्ण टीम नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची, ज्यांच्या माध्यमातून आज आपण या स्पर्धेचं आयोजन पाहत आहेत. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आज या मैदानावरती मात्र ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर डॅशिंग डायनामिक नगरसेवक आदरणीय सदानंद पाटील साहेब, ज्यांना मागील वर्षी भगीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे, ते आदरणीय व्यक्तिमत्व सदानंद पाटील साहेब आहेत. आज मोलाचा वेळ खास करून आपण पाहिलं तर आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं या मैदानावरती देत आहेत. आणि एक भाग देखील आहेत या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून सदानंद पाटील साहेबांचा नेहमीच वाटा त्यांचाही राहिलेला आहे. तर त्यांचा सन्मान सर्व नगरसेवक, त्याच्यानंतर सभापती साहेबांना आपण पाहू शकता. तिथे सर्व सन्माननीय अतिथी आहेत, त्यांच्यासोबत आता हा फोटो सेशन सध्या आपण पाहू शकता. ह्या आठवणी आहेत 25व्या वर्षामध्ये, ह्या आठवणी मात्र मैदानावरती सध्या कॅमेरामध्ये कॅप्चर केल्या जात आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना आपण पाहू शकता सर्व सन्माननीय अतिथी यांना आपण पाहू शकतायत, सध्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर केक कटिंग सेलिब्रेशनचा कार्यक्रम तो या ठिकाणी केला जाणार आहे. पंच मॅच 5 मिनिटं ते 5 मिनिटं मॅच आपण थांबवणार आहोत. त्यानंतर मॅच सुरू होणार आहे. केक कटिंग सेलिब्रेशनचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जाणार आहे. बरोबर मध्ये आपण मैदानावरती हा केक कटिंग सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे तो पाहणार आहोत. वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहिलं तर केक कटिंग सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे तोही या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची संपूर्ण टीम सध्या रेडी आहे. काही वेळामध्ये आपण पाहिलं तर मैदानावरती जो केक कटिंग सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजचा दिवस ज्यांच्यासाठी महत्त्वाचा दिवस म्हणून आपण दिवस पाहिलेला आहे ते आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके माझे नगरसेवक सदानंद पाटील साहेब यांचा वाढदिवसाचा दिवस आपण पाहत आहेत. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आज सध्या व्यासपीठावरती आपण पाहिलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहेत. गर्दी नाही तर दादांचे चाहते आहेत, चाहत्यांनी मात्र सध्या दर्दी आहेत म्हणून इथे गर्दी केलेली आहेत. आणि त्यांच्यावरती प्रेम करणारी भरपूर सारी मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब, विष्णू पाटील साहेब, माझे नगरसेवक रजनीजी पाटील साहेब, जैर शेख साहेब यांना आपण पाहतात. दशरथ दादा पाटील यांना सध्या आपण पाहू शकतात. रंजनजी पाटील साहेब, रणजितजी भोईर साहेब यांनाही आपण इथे पाहू शकतात. भरपूर सारे मान्यवर आहेत, ते मान्यवर सध्या आपल्याला पाहायला मिळतात आपल्या व्यासपीठावरती आहेत. काही वेळामध्ये मैदानावरती जिथे केक कटिंग सेलिब्रेशन केलं जाणार आहे तिथे मात्र आपण वळणार आहोत पुन्हा एकदा. सदानंद पाटील साहेबांचं आपण पाहिलं तर हे डीजेच्या माध्यमातून आपण खूप सुंदर असं संगीत पाहिलेलं आहे. बड्डेचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे. मी सर्व सन्मान्य अतिथी सभापती साहेब,
नगरसेवक सर्व सन्मान्य अतिथींना विनंती करतो आपण मैदानावरती यायचं आहेत. आजचे उत्सव मूर्ती आजचे बड्डे बॉय आपल्या सर्वांच्या लाडके आदरणीय व्यक्तिमत्व सदानंद पाटील साहेब मैदानावरती जातील. मैदानावरती आपण पाहिलं तर केक कटिंग सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे तो मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बड्डेचं सॉन्ग आहे ते देखील या ठिकाणी आपण तयार ठेवणार आहोत. आजचा दिवस आज खऱ्या अर्थानं महत्त्वाचा दिवस आहे. 2 फेब्रुवारी म्हटलं तर आपल्या परिसरामध्ये सांगण्याची गरज नाही, बहुतांश लोकांना माहीत आहेत. आज सदानंद पाटील साहेबांचा वाढदिवसाचा दिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहिलं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खूप सुंदर असा केक आणला गेला आहे. केक कटिंग सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे तो मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सदानंद पाटील साहेबांचे आपण सुपुत्र पाहिलं तर जीत पाटीलही तिथे आपल्याला पाहायला मिळतात. जीत सदानंद पाटील यांनाही आपण तिथे पाहू शकतायत. बंधू आदरणीय दशरथजी पाटील साहेबांना आपण पाहतायत. सभापती श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब, माजी नगरसेवक रंजनजी पाटील साहेब, त्यानंतर माजी नगरसेवक म्हणून आपण ज्यांना पाहिलं ते रजनीशजी पाटील साहेब आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची संपूर्ण टीम, अध्यक्ष मैजी मांगेला साहेब आणि संपूर्ण टीम आहेत ती सध्या मात्र तिथे आपल्याला पाहायला मिळतात. रणजित भोईर साहेब यांनाही आपण पाहू शकतायत. समाजसेवक झहीरजी शेख यांनाही आपण तिथे पाहू शकतायत. बड्डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सध्या फोटो शूट होत आहेत, कॅमेरामध्ये कॅप्चर केले जात आहेत या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती. यस रेडी आहे तिथे. आपण सर्वांना विनंती असेल आपण टाळ्यांच्या गजरामध्ये बड्डेचं संगीत आहे ते संगीत या ठिकाणी प्ले करतोय. सदानंद पाटील साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा शुभेच्छा आहेत. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you, dear. Happy birthday to you. From old friends and new, from good friends and true. May good luck go with you and happiness too. दादा आगरी बाग जरा नीट तरी बघ, दादा आगरी बाग जरा नीट तरी बघ, त्या साई नगरावर हा सदानंदाचा करण आगरी लोकात एक नंबर, हा सदानंदाचा करण आगरी लोकात एक नंबर. आदरणीय व्यक्तिमत्व सदानंद पाटील साहेबांचा सध्या आपण वाढदिवस पाहतात आणि वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ सर्व सन्माननीय अतिथी यांच्या शुभ समत्र आपण पाहिलं तर शुभेच्छा दिल्या जात आहेत. नवीन सॉन्ग सदानंद पाटील साहेबांचं जे आलेलं ट्रेंडिंग सॉन्ग जे रिक्वेस्ट आम्हाला आली गेलेत तर ते सॉन्ग आहे ते सॉन्ग आपण प्ले करूयात. सदानंद पाटील साहेबांचं पुन्हा एक संगीत आहे ते संगीत सॉन्ग आहेत ते मात्र इथं आपण प्ले करतोय.
कशात कम नाही र आमचे सदानंद पाटील दादाच्या नावाचे दम हाय र आमचे सदानंद पाटील दादाच्या नावाचे दम हाय र थँक्यू. ट्रेंडिंग सॉन्ग आदरणीय सदानंद पाटील साहेबांचं आपल्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माळी आहेत. सध्या ते मात्र तिथे फोटो घेत आहेत. सदानंद पाटील साहेबांना शुभेच्छा देत आहेत. तुम जिओ हजारो साल साल के दिन हो 50,000. आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मात्र शुभेच्छा दिल्या जात आहेत. नारंगी, डोंगरपाडा, मारंबलपाडा या परिसरातील आपण गावं पाहिली. घासकोपरी, कोपरी, साईनाथ नगर या परिसरातील सर्व जी गावं आहेत ते आज साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी मात्र या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपल्या परिसरातील असं एक नेतृत्व, असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याकडे तुम्ही कधीही गेलात तर तुम्हाला आवश्यक ते सहकार्य मात्र नेहमी केलं जात आहेत. सध्या कॅमेरामध्ये आपण हा फोटो सेशन पाहू शकतायत. तिथून मात्र सर्व सन्माननीय अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सर्वांसाठी केक आहे. सर्वांसाठी पेस्ट्री दिले गेले त्यामुळे सर्वजण थांबणार आहात. मैदानावरती आपण एका लाईनअपमध्ये जे आपली संपूर्ण टीम आहे ते मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. तर सर्वांनी लाईनमध्ये ते घ्यायच्यात गोष्टी तुमच्यासाठी आज खास करून या मैदानावरती आणल्या गेल्यात. त्यामुळे सर्वांना तीच विनंती आहे. जितू आणि त्यांची संपूर्ण टीम आहे सध्या ते मात्र तिथे वाटप करताना आपल्याला पाहायला मिळेल. आमचे डीजे मयूर ते देखील सहकार्य करतात. ते सध्या मयूर मांगेला सध्या सहकार्य करतात. आदरणीय व्यक्तिमत्व सदानंद पाटील साहेबांना आपण पाहत आहेत. त्यांच्या नावानं नगरसेवक स्टँडही आपल्याला पाठीमागे पाहायला मिळतोय. नगरसेवक स्टँडवरती आपण पाहिलं तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे कटआउट्स काशीनाथ पाटील साहेबांचं कटआउट्स आहेत. त्यांच्या बाजूने आपण पाहिलं तर आदरणीय रंजन पाटील साहेबांचं कटआउट्स आहेत. रणजित भोईर साहेबांचं कटआउट्स आहेत. त्यानंतर नगरसेवक आदरणीय आपण पाहिलं वैभव पाटील साहेबांचं कटआउट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर गजानन पाटील साहेब समाजसेवक यांचा कटआउट आपण पाहू शकताय. सभापती श्री यज्ञेश्वर पाटील साहेबांचा कटआउट आहे. त्या दिशेने आपण रणजनजी पाटील साहेब नगरसेवक यांचा कटआउट पाहतात. आणि बरोबर नगरसेवक स्टँडला आपण जे दोन मोठे कटआउट्स पाहत आहेत तिथे सदानंद पाटील साहेबांचा आपल्याला बॅनर्स कटआउट पाहायला मिळतोय. आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहिलं मैदानावरती बॅटिंग करणार आहेत. आणि सुरुवात आपण पाहिल्यात कालच्या दिवसापासून या स्पर्धेला झाल्या आहेत. पण आज वाढदिवसाच्या निमित्तानं मैदानावरती उपस्थित राहून त्यांना आपण बॅटिंग करताना पाहणार आहोत. सदानंद पाटील साहेब सध्या मैदानावरती बॅटिंग करतात. आणि त्यांच्यासाठी विकेट नवीन नाही. गाव कपमध्ये आपला जलवा दाखवलेला आहे. गाव कपमध्ये या मैदानावरती खेळलेले आहेत. त्यामुळे सदानंद पाटील साहेब पुण्याचा स्माईल आहे चेहऱ्यावरती. सांगतायत या मैदानावरती मी खेळलोय. गाव कप नारंगीचा जो गाव कप आहे तो गाव कप त्यांनी एन्जॉय केला. आणि त्यांना बॅटिंगवरती आम्ही पाहिलं होतं. सध्या मैदानावरती आहेत, बॅटिंग करतील. प्रत्येकाला क्रिकेटची आवड आहे, प्रचंड आवड प्रत्येकाला नेहमी असते. सदानंद पाटील साहेब मैदानावरती बॅटिंग करतायत. बॉल टाकलाय खूप चांगला. संदीप किनी सँडीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला भिरकावण्याचा प्रयत्न. बॉल एवढ्या वेगाने गेलाय, बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी गेलाय.
आदरणीय सन्माननीय सदानंद पाटील साहेब आजचे उत्सव मूर्ती आहेत आणि रंजन पाटील साहेब यांच्या माध्यमातून एनसीसी चषकासाठी 1 लाखाची भव्य दिव्य रक्कम दिली जातात. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा मनापासून आभार व्यक्त करूया. त्यानंतर या स्पर्धेसाठी पाटील परिवारातर्फे एनसीसी कप एनसीसी चषक 2024 साठी 1 लाखाची रक्कम दिली जात आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करूया. आदरणीय व्यक्तिमत्व दशरथ पाटील साहेब, आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर महेंद्रजी पाटील साहेब समाजसेवक यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 51,000 रुपयाची देणगी आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये समाजसेवक दशरथ पाटील साहेब आणि महेंद्र पाटील साहेब मनापासून आपला आभार असणार आहेत. नेहमीच नारंगीच्या गावावरती प्रेम आहेत असे व्यक्तिमत्व आपण सध्या पाहता ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्या मोलाचं सहकार्य केलं गेलं आहे. सध्या सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब मैदानावरती बॅटिंग करतायत, पण सभापती साहेब आता सध्याच्या घडीला फुल फॉर्ममध्ये आहेत हेही म्हणावं लागेल, कारण की गास्कोफ्री 40+ या संघामध्ये नेहमी ते खेळत आहेत. सभापती साहेबांना पुढे मैदानावरती पाहणार आहोत. मोठा फटका कळला मैदानावरती, चांगला बॉल ऑन साईडला ते नेहमी खेळत असतात, ते मात्र मैदानावरती दाखवले आहेत. सर्व सन्माननीय विनोद दादा सांगतायत आता नगरसेवक स्टँड आहेत, नगरसेवक स्टँडमध्ये आता सर्व सन्माननीय अतिथी जाणार आहेत. मैदानावरती बॅटिंग करतील. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दशरथ पाटील साहेब समाजसेवक, दशरथजी पाटील साहेब भिरकावला सरळ बॅटने खेळायचं होता. आता काही आपले मान्यवर तेच सांगतात आम्ही कुर्ता घालून आलोय म्हणून, टी शर्टवरती असतो ना तर बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवला असता, हे मात्र दशरथ पाटील साहेब सांगतात. पुन्हा आता बॅटिंग करतात दशरथ पाटील साहेब. बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, चांगला बॉल टाकलाय. थँक्यू मनापासून सर्व मान्यवर आहेत आता मात्र जाणार आहेत. दशरथ पाटील साहेब सांगतात मी कुर्ता घालून आलोय म्हणून, टी शर्ट घालून आलो असतं तर माझे फटके तुम्ही बघितले असते. येस स्माईल आहेत चेहऱ्यावरती, कॅमेरामॅनने कॅप्चरही केलंय. आता ते पुन्हा एकदा नगरसेवक स्टँड आहेत, नगरसेवक स्टँडच्या दिशेने जाणार आहेत. बाकी मैदानावरती जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना नम्रतेची विनंती आहेत आपण मैदान खाली करा. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची टीम आहेत त्यांना विनंती आहे थोडंसं प्रेक्षकांना बाहेर घ्या. सर्व नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची टीम, संदीप किनी सँडी सर्वांना बाजूला घ्या. मैदान खाली करा. मॅच सुरू राहील मैदानावरती. डीजे आपले आहेत रेडी. एक सॉन्ग घेऊया, साधारणतः पाटील साहेबांचं एक सॉन्ग घेऊया आणि त्याच्यानंतर मॅच आपण सुरुवात करणार आहोत. आगरी बाग जरा नीट तरी बघ दादा, आगरी बाग जरा नीट तरी बघ, त्या साई नगरावर हा सदानंद दादा करण आगरी लोकात 1 नंबर, हा सदानंद दादा करण आगरी लोकात 1 नंबर. माया या गोगजा बाबाचा बंधुसान दशरथाचा, सखा मित्र रंजन दादाचा, समाजकार्यासाठी जनहितासाठी, समाजकार्यासाठी जनहितासाठी त्यांनी कसली या कंबर. हॅलो, अशोक माली आणि त्यांचे सहकारी सुरेश बोमटे इथे यायचं आहे. तसंच आता वाढदिवसाचा एक कार्यक्रम झालेला आहे. सदानंद पाटील यांचा आज वाढदिवस आपल्या मैदानावर साजरा करण्यात आलेला आहे, तर ते त्यांच्या स्टँडच्या दिशेने गेलेले आहेत. तरी सर्व प्रेक्षक जे मध्ये आहेत त्यांना विनंती आहे की आता सामना सुरुवात करायचा आहे, त्यामुळे आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की त्याने आपापली जागा, आवडीची जी जागा आहे ती त्या जागेवर पोहोचायची आहे सर्वांनी. स्कोरर जय पाटील. आता हितांशू, जे कोणी असतील त्यांनी यायचं आहे लवकरात. आता
सामन्याला सुरुवात होत आहे. मैच ऑन हुआ है. झैर बाईक मिनिट थांबवेन. एक पारितोषिक आहेत देवराम परेड